subscribe to our channel and press the bell icon. अस्सलाम वालेकुम अजीज़ तलबा व तालिबात। मराठी अंतर भारतीय इयत्ता 10वीं जमात दहम मजमून मराठी का ब्रिज कोर्स है। सर अब्दुल सत्तार खान इस यूट्यूब चैनल में आप तमाम का इस्तकबाल है। मराठी ब्रिज कोर्स डेट 21 21वां दिन है, दिवस 21। संकल्पना निबंध लेखन वर्णात्मक क्षेत्र उपयोजित लेखन अध्ययन निष्पत्ती 1 विविध लेखन प्रकारातील विचार व आशय समजून घेतात। आशयांशी संबंधित स्वतःचे विचार अनुभव स्वतःच्या भाषा शैलीत लिहितात। लेखनाचे विविध प्रकार व शैली यांचा उपयोग करून अनुभव लेखन करतात। दुसरा, विविध लेखन प्रकारातील विचार आशय समजून घेतात। आशयाशी संबंधित स्वतःच्या अनुभवावर आधारित तोंडी लेखी स्वरूपात विचार व्यक्त करतात। जाणून घेऊया, विद्यार्थी स्वतःच्या मनातील भावना मुद्द्यांच्या आधारे व्यक्त करतील, त्याप्रमाणे सलग लेखन करण्याचा प्रयत्न करतील। पावसाळा येण्या अगोदरचे वातावरण, पावसातील दृश्य, अचानक बदल झालेला आनंद। भारतात मुख्य 3 ऋतू मानतात, उन्हाळा, हिवाळा व पावसाळा। प्रत्येक ऋतूचे आपले वेगळे वेगळे वैशिष्ट्य आहेत, तरी हा ऋतू सर्वांना सुख देणारा, तहानलेल्या भूमीला तृप्त करणारा, सर्वांना जीवन देणारा ऋतू म्हणजे पावसाळा। उन्हाळ्यात उकाडा मसा असह्य होतो, म्हणूनच आपण एक पाहुण्याची आतुरतेने वाट पाहतो। तो पाहुणा म्हणजे पावसाळा होय। नेहमीची येतो मग पावसाळा असे म्हटले जात असले तरी निसर्गाचे काही सांगता येत नाही। कधीकधी आपल्याला पावसाची वाट चातक पक्ष्याप्रमाणे पाहावी लागते। पावसाळ्याला साधारणतः 7 जूनपासून सुरुवात होते। अचानक वातावरण ढगाळ होतो, सूर्य अदृश्य होतो, प्रकाश कमी होतो, मग पाऊस पडू लागतो। पाऊस पडल्यावर सर्वत्र मातीचा सुगंध दरवळतो। तापलेल्या धरतीवर पाऊस कोसळतो, धरती तृप्त होते, धरतीवरचे वातावरण प्रसन्न होते, झाडे वेली टवटवीत दिसतात, पशुपक्ष्यांच्या आनंदाला तर भरतीच येते। नद्या वाहतात, तलाव पूर्ण भरतात, विहिरी भरतात, मोठमोठ्या डोंगरावरून सुंदर धबधबे वाहताना दिसतात। लहान मुलांना तर पावसाळा खूपच आवडतो। मुले पावसात मनसोक्त भिजतात, खूप खेळतात, मनसोक्त पावसाचा आनंद लुटतात। पावसाळ्यात सर्वत्र आनंदमय वातावरण असते। पावसाळ्यात संपूर्ण धरती न्हाऊन निघते। मोर रानात नृत्य करतो, बेडकांचा आवाज सर्वत्र घुमू लागतो। शेतकरी शेतीच्या कामाला लागतात, शेतीची मशागत करतात, शेतात बी पेरतात। या शेतीतून आपल्याला अन्नधान्य मिळते। खरोखरच पावसाळा सर्वांसाठी जीवनदायी आहे। पाऊस नसेल तर सगळे उजाड व भयान दिसते, सर्वांना जीवन निरस वाटायला लागते। आज पावसाचे प्रमाण कमी झाले, याला कारण मानवाने अविचाराने केलेली झाडांची कत्तल। म्हणून बाबांनो, आज पाण्याचे महत्त्व प्रत्येकाला कळलेच आहे। आता सर्वांनी असा निश्चय करूया, प्रत्येकाने झाडे लावा, झाडे जगवा हा मंत्र स्वीकारू या आणि निसर्गाचे गेलेले वैभव पुन्हा आपण सर्व मिळून आणूया, सक्षम बनूया। शिक्षकांनी स्वतः वर्णनात्मक निबंध कसा लिहावा याविषयी मार्गदर्शन करणे, वाचन विचार यानुसार विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे, तर्क निरीक्षण, अनुभव चर्चा, पूर्वानुभव याची सवय लावणे। चला सराव करूया। माझा आवडता प्राणी। विविध प्राणी व त्यांचे प्रकार, आवडण्याचे कारण, स्वभाव व गुणवैशिष्ट्ये। आवडता प्राणी कोणता? माझा आवडता प्राणी पाळीव प्राणी। आमच्या कुत्र्याला बॉबी म्हणतो।
कोणताही मानवी संरक्षक रक्षण करणारा नाही, एवढे बॉबी आमच्या घराचे रक्षण करतो. हे घर आमचे नसून त्याचेच असावे अशा रुबाबात तो आपल्या गेंडेदार शेपटीसह साऱ्या बंगल्यात वावरत असतो. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचा भाव जण सांगत असतो की माझ्याच कृपेने तुम्ही या घरात वास्तव्य करत आहात. 8 वर्षापूर्वी बाबी आमच्या घरात आला तेव्हा तो इतका गुबगुबीत होता की मऊ मऊ लोकरीचा एक गुंडाच भासत असे. छोटा बॉबी दूधशिवाय दुसरे काहीही खात नसे आणि लुटू चालणाऱ्या त्याला धड जिनाही चढता येत नसे. तोच बॉबी आता आवाडावय झाला आहे. त्याचा भव्य देह, काळेभोर पाणीदार डोळे आणि त्याची प्रचंड आवाज यामुळे कोणीही परका माणूस घरात शिरण्याचा चुकूनसुद्धा विचार करत नाहीत. बॉबीचे नाक मोठे तिखट आहे, त्यामुळे घराच्या फाटकाशी आलेली व्यक्ती परिचित आहे की अपरिचित हे त्याला केवळ वासनेनंच कळते. बॉबीला बोलता येत नाही, पण आपण बोललेले सर्व त्याला कळते. त्याला काही हवे असल्यास तो विविध आवाज काढून तसे सुचवतो आणि जर का आपण दुर्लक्ष केले तर तो आपल्या अंगावर चढाई करतो. आंघोळ असा शब्द नुसत्या बोलण्यातही आला तरी तो लपतो, पण एकदा आंघोळीला सुरुवात झाली की तो मनसोक्त आंघोळ करतो. बॉबी खरा खेळकर आहे. चेंडू फेकाफेकीचा खेळ त्याला खूपच आवडतो. कुठेही दडलेला चेंडू तो बरोबर हुडकवून काढतो. बॉबीची स्मरणशक्ती दांडगी आहे, म्हणून तर एकदा इंजेक्शन घेतलेल्या बॉबी आता सिरेंज पाहताच पडून जातो आणि पलंगाखाली दडून बसतो. असा बॉबी माझा अत्यंत लाडका व आवडता प्राणी कुत्रा आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना वरील मुद्द्याच्या आधारे प्रश्न विचारतील. विद्यार्थी त्यांच्या अनुभवानुसार लेखन करण्याचा प्रयत्न करतील. कल्पक होऊया. तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही 5 प्राण्याची अधिक माहिती आंतरजालच्या साहाय्याने मिळवा. संकल्पना, निबंध लेखन, आत्मकथन जाणून घेऊया. आत्मकथन करताना सजीव आणि निर्जीव बाबत सर्वसमावेशक विचार, त्यांच्या भावना, सुखदुःख, सवयी, उपयोगिता, कार्य त्यांच्या शोध निरीक्षण शक्तीने घेणे. आपण स्वतःची वस्तू आहोत अशी कल्पना करणे. कल्पना शक्तींच्या माध्यमातून नाट्यपूर्ण रीतीने कल्पना मांडणे. संपूर्ण लेखन प्रथम पुरुषी एकवचनी भाषेत करणे. सक्षम बनून या. खालील चित्रातील घटक तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून या घटकाचे आत्मकथन लिहा. वर्गातील फळा, रंग, रूप, महत्त्व, वैशिष्ट्ये, उपयोग. मी नेहमी शाळेत जातो. एके दिवशी असेच शाळेत गेलो. 7वा तास पीटीचा होता, म्हणून सर्व विद्यार्थी मैदानावर खेळायला गेले होते. मला थोडा पायाद लागले होते, म्हणून मी वर्गात बसून राहिलो. वर्गात मी एकटाच होतो. हॅलो आकिफ असा आवाज मला ऐकू आला. मी इकडे तिकडे पाहिले तर चक्क फळाच माझ्याशी बोलत होता. मी स्मित हास्य करून फळ्याकडे पाहिले तेव्हा तो म्हणाला, आकिफ, आज मी तुला माझे मनोगत ऐकविणार आहे. ऐकशील ना? मी मान डोलावली तेव्हा फळा बोलू लागला. शिक्षक ज्ञान देण्यासाठी माझा उपयोग करतात तेव्हा मला आनंद होतो. दररोज चांगले चांगले सुविचार वरती लिहितात तेव्हा मी स्वतःला खूपच भाग्यशाली समजतो. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन व महात्मा गांधी जयंती इतर विशेष दिनी जेव्हा मला विविध रंगाने नटविले जाते तेव्हा मी खूप आनंदित होऊन जणू नाचायला लागतो. पण जेव्हा विद्यार्थी माझ्यावर रेघोट्या ओढतात तेव्हा मनात चीड निर्माण होते. मॉनिटर मस्ती करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे माझ्यावर लिहितो तेव्हा मला वाईट वाटते. इतक्याच तास संपल्याची घंटा झाली. सर्व विद्यार्थी पळत
वर्गात शिरले तेव्हा फड्याचे बोलणे बंद झाले. सर आले आणि मराठ्याच्या तासाला सुरुवात झाली. कल्पक होऊया फूल या घटकाचे आत्मकथन करा. मी एक कोपऱ्यात पडलेला एक गुलाबाचा फूल आहे. तसे पाहिले तर आम्ही रंगात, स्वरूपात व सुगंधात दुसऱ्या फुलापेक्षा कमी नाही. सर्वोत्तम फुलात आमचे नाव आहे. माझा जन्म एक बागेत झाला. मी एका सुंदर रोपातील एक नाजूक फांदीवर कळीचा स्वरूपात जन्मला आलो. ते रोपटेच माझी आई. फांद्यावरील हिरवी पाने माझी रक्षा करत होती. लोक मला सुंदर कळी या नावाने संबोधित असे. ते ऐकून मला फार आनंद होत असे. त्या फांदीवर माझा अनेक भाऊ होते. काही दिवसानंतर मी पूर्णपणे फुललो. मी व माझे भाऊ चोहीकडे सुगंध पसरवत होते. या बागेत येणाऱ्या लोकांचे मन फुलांच्या सुगंधाने आनंदित होत असे. बागेतील इतर फूल व फुलपाखरूंशी माझी मैत्री झाली होती. परंतु आमचे जीवन फार कमी आहे. माझ्या गुलकंद गुलाब पाणी व सुगंधित अत्तर तयार करतात. माझा औषधी उपयोग सुद्धा आहे. माझ्याशिवाय कोणत्याही कार्यक्रमाला शोभा येत नाही. येणाऱ्या पाहुण्यांचा सामान माझ्यामुळे वाढतो. एके दिवशी बागेत माळी आला. त्याने मला व माझ्या भावंडांना तोंडून एका टोपलीत टाकले. आईपासून दर होताना मला फार दुःख झाले. माळीने एक एक फूल सुईने पुरून माळा तयार केली. मला देखील सुईने पुरू लागले तेव्हा मला फार त्रास झाला. परंतु माझ्या शेजारी एक गुलाबाचे फूल होते. त्याने मला धीर धरला. मोगरा व मोगऱ्यांचे फूल असलेली ही माळ फार सुंदर दिसत होती. ही माळ एक महिलेने घातली व देवाच्या गड्यात ती माळ टाकण्यात आली. तिथे मला फार शोभा आली होती. परंतु रात्री पुजाऱ्यांनी ती माळ काढली व एका कोपऱ्यात फेकून दिले. माझी शोभा कमी झाली होती. माझे सुगंध कमी झाले. आता मी फक्त माझ्या भूतकाळ आठवून आनंद व्यक्त करतो व वर्तमान काळात पाहून दुःख व्यक्त करतो. ही माझी व्यथा आहे. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज़.